नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण सगळे आता वाट पाहत आहोत निकालाची। तर विविध जिल्हा परिषदांनी निकाल जाहीर करण्यास आता सुरुवात केलेली आहे। आजच नाशिक आणि रायगड जिल्हा परिषदेचे काही पदांचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि त्याचे जे PDF आहेत ते आपल्या वेबसाईटला, आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते उपलब्ध आहे। तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि आपण अजून नगर परिषदचा जो निकाल आहे, फायनल जी लिस्ट आहे, तर त्याची वाट बघत आहोत। नगर परिषदेची फायनल जी लिस्ट आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट, तर ती अजून जाहीर झालेली नाही आहे, तर त्याची वाट आपण बघतोय। त्या बाबतीतच नगर परिषदेने त्याचा खुलासा आता केलेला आहे। नक्की कधी जाहीर करणार आहे, तर त्याचा खुलासा नगर परिषदेने आता एका परिपत्रकामार्फत केलेला आहे। तर तेच आपण बघणार आहोत, नक्की निकाल कधी लागणार आहे, फायनल आपल्याला निकाल कधी मिळणार आहे। आणि पुरवठा विभागाचा जो निकाल आहे तो सुद्धा बाकी आहे आणि त्याबाबत मुलांचे फोन वगैरे जे आहे ते डिपार्टमेंटला चालू आहे। त्यामुळे नगर परिषदेने जे आहे ते परिपत्रक प्रसिद्ध करून सरळ सांगितलेलं आहे की नेमकं कधी निकाल प्रसिद्ध केला जाऊ शकतो। तर तेच परिपत्रक आपण बघूया। तर आपण इथे बघू शकतोय खाली वेगवेगळे लिंक दिलेले आहेत आणि इथे सुद्धा स्क्रोल होताना महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 बाबत प्रसिद्धी पत्रक इथे सुद्धा आपल्याला दिसत असेल। इथे क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होणार आहे। तर आपण सरळ ते आता डाउनलोड झालेलं प्रसिद्धी पत्रक जे आहे ते बघूया। तर आता आपल्या समोर प्रसिद्धी पत्रक ओपन झालं आहे आणि आपण तारीख बघू शकतोय 21 मे 2024 प्रसिद्धी पत्रक नगर परिषद प्रशासन संचालनालय। तर नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती। म्हणजे जी गुणतालिका आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। नेमकं गुण किती पडलेले आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, पण फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती अजून प्रसिद्ध केलेली नाही आहे। तर त्या लिस्टसाठी सगळे वाट बघतायत। तर त्या लिस्टबाबतच आता हे प्रसिद्धीपत्रक आहे। तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता आदर्श आचारसंहिता 16 मार्च 2024च्या रोजी तात्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे। तर निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता असेल। भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरता आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। तर आचारसंहिता संपण्यासाठी, आचारसंहिता जेव्हा संपेल तर त्यानंतरच तुमचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। तुमच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत ते जाहीर होणार आहेत आचारसंहिता संपल्यानंतरच। इथे आपल्याला स्पष्ट दिलं आहे निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर। तर आता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करून किंवा त्यांना फोन करून परेशान करण्यापेक्षा आचारसंहिता संपण्याची वाट बघूया। आचारसंहिता संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे विचारणा करू शकणार आहोत। तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता आदर्श आचारसंहिता 16 मार्च रोजी तात्काळ लागू झाली। ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे। आपण बघितलं हे। त्यानंतर सबब परीक्षार्थींनी प्रारूप निवड याद्या प्रसिद्धीबाबत नगर परिषद संचालनालय संपर्क साधू नये। म्हणजे मुलांचे फोन वगैरे एवढे सुरू झाले होते की त्यांना प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून सांगावं लागलं की निकाल जो आहे तो निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर होणार आहे। तुमच्या ज्या निवड याद्या आहेत त्या आचारसंहिता समाप्तीनंतरच जाहीर होतील असं त्यांना सांगावं लागलं आहे। त्यामुळे आता कोणी त्यांना संपर्क करून त्रास द्यायचा नाही आहे। तर जेव्हा आचारसंहिता संपेल तर त्यानंतर आपण त्या बाबतीत पाठपुरावा करून त्यांच्याकडून जे आहे तर निवड याद्या नेमकं कधी जाहीर होणार आहेत तरी पण वेळ जर लागत असेल तर आपण त्यांना पाठपुरावा करून नेमकं तारीख किती होईल तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर काही अपडेट असतील नवीन ZP बाबत असतील
किंवा नगर परिषदबाबत असतील किंवा मग पुरवठा विभागाबाबत निकालाबाबत काही अपडेट असतील, कोणत्याही भरतीबाबत अपडेट असतील तर आपल्या चॅनलवर सांगितले जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नेहमी अपडेट येत असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आजच्या निकालाच्या PDF ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनललाच उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन PDF किंवा नवीन जाहिरातीच्या PDF त्यासुद्धा टेलिग्राम चॅनलला येत असतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.